हाय नमस्कार एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू. आय एम फाईन एव्हरीबडी. झालं बघा आता आपलं सगळं. आता का नाही निघालायचे आणि कामाला जायचं. तर कारभार त्यांचा आवरत्यात. काय मला व्हिडिओ इथं दारातच करू वाटतोय. घरात व्हिडिओ करायचा म्हणलं का नाही, एकतर असं आवाज घुमतोय ना घरात सामान नसल्यामुळं. आणि दुसरी गोष्ट तर ते कपड्यांले अडकवलेले दिसायला लागले. तसे तर काय आपल्या भाळवणीत पण हाय होतात बरं का, खुर्चीवर राडा मोठाला ढिगारा. पण आता आपण शिकत आलोय म्हणल्यावर जरा चांगलं राहायला पाहिजे, नाही का नाही. तर कारभारचं आवरल्या म्हणलं जा चहा द्या. हो, पैसे कुठे ठेवलं? आ तुमच्याकडं का खिशात? देखी दुधाची पिशवी आणायची. ह्याच्यात काय दुधाची पिशवी घेऊन जाते ना. दूध चहा खारी खाल्ली म्हणजे जरा बरं पडतं व कामावर जाऊस तर करूस तर. सकाळच्या 11 वाजता ते आम्हाला कामाला जायला. गॅससाठी ठेवलं होतं मी पैसे. हे किती येतं? 500, 600, 700, 900. 100 उडवलं काय हो? हा 100 उडवलं नाही. हाय तर 1000 रुपये. मला वाटलं कारभारानं उडवलं काय 100. नाही तर काल कामावर आलं तर चावी न्यायला. काल काम बघायला गेलं तर नाही. पण गॅस काय कुठं भरून भेट ना. गॅस काय कुठं भरून भेट ना. अगं ह्यात पैसे आहेत. पेंटीत मग कारभारी कामावर आलं मग म्हणलं इथं तिथं पडून जाईल पैसे. म्हणून कारभारीकडे दिलं होतं ठेवायला. म्हणलं ती मला म्हणलं कशाला पैसे. मी म्हणलं कशाला पैसे नाही तर काय म्हणलं इथं कमरेला खावलेलं पैसे असतात. म्हणलं गेलं पडून तर कुठं काय करत बसता म्हणलं. गॅस काय आपल्याला भरून भेटलाच नाही. कारभारी म्हणतात इथं बसून काय करू राहते, जातो मी गावाला. खोली केली हे ते तो. मी एकटी काय करू म्हणलं इथं राहून. राहा म्हणलं, एकाला दोघं असलेलं बरं असतं. आज ना उद्या लागन म्हणलं काम, हे का नाही. तर ते म्हणतात गावाकडे गेलो तर काहीतरी होईल, इथं राहून काय करू. मी म्हणलं काय आता मला काम नव्हतं तेव्हा मी एवढत होते, भांडत होते. म्हणलं आता तुम्हाला काय म्हणते. पण मला वाटतं एकानं दोघानं केलं म्हणजे बरं पडतं. आपल्याला खर्च आहे, नाही का नाही. हो का हो पुढं अय हो जाऊ का? झालं का? आ कपडे नाही धुणार मी. कपडे आता उद्या पाणी आल्यावर. आज उठायलाच लय उशीर झालाय. ती साडी घ्यावं स्वतःची आहे. एका ताईनं दिली स्वतःला घालायला कामात, ते आमच्या बरोबरच आले. काय ही साडी ही साडी मला आवडली बरं का. पण स्वतःला दिली म्हणल्यावर मी कशी घालणार. म्हणजे 2 दिल्या होत्या साड्या. एक मी घेतली
ही स्वातीला दिली, म्हणजे स्वाती म्हणली मला हीच असू द्या. बरं असू दे. मी कामाला घालाय स्वातीला जड साड्या घालते ना ह्या चकमकीच्या. मग साध्या सिंपल मी आणल्या होत्या 2. तिला 2-3 आणल्या होत्या, पण त्याच्या अगोदर आमच्याकडं म्हणजे स्वातीकडं जी नव्हतं ना, तर मग एका ताईनं दिल्यावर हे स्वातीला दिली साडी. ही साडी ही साडी माझ्यासाठी ठेवली. ही काळी आहे. स्वाती म्हणली ही नग मला, राहू दे मग मी घालते. नडत नाही हो. कसं असतं, मन चांगलं असलं आपलं तर सगळं चांगलं होतं. बरोबर आहे का नाही? आपल्या मनामध्ये पाप नाही असलं आपण ठेवत. एक दुधाची पिशवी घेते, एक दुधाची पिशवी घेते ना, एक खारीचा पुडा घेते. आता किती वाजलं त्या, आता चहा हे प्यायचा. डबा माझा काय तिकडंच होता, तिथं जेवणं केले आम्ही. आणि घरी आलो इकडं झोपायला. मग आता आंघोळ हे केली. काय रात्री पण झोपाय उशीर झाला मला. तर 12:30 पावणे 1 वाजले बघा झोपायला. झोप बी लागना लवकर, तरी पण रात्री गरम हे झालं नाही. तर काय नटाफटा करत बसलो काय. काम मला चांगलं लागलं या. चांगलं म्हणजे कंपनीतलं माझ्या मनासारखं आहे का नाही. काम जड म्हणायचं नाही आणि हलकं म्हणायचं नाही. 2 पैसे कमवायच्यात आपल्या लेकरा बाळांसाठी. बरोबर आहे का नाही? संसारासाठी म्हणा, आयुष करायसाठी म्हणा, फिरायसाठी म्हणा, कसं तर कमवायचं. तर दोघांना कमवलं म्हणजे अजूनच काय कमी पडत नाही. एमर्जन्सीला उद्या काय झालं, एमर्जन्सीला दवाखान्याची कशाची पण बारी येते. बरोबर आहे का नाही? मग कोणाला हात पसरायचा. आपल्याला चांगल्यापणेच कोणी पळीभर आमटी देत नाही. चला, आणि कुणाच्या भरोशावर राहायचं. आपण कुणाला द्यायचं नाही आणि कुणाचं घ्यायचं नाही. लावा कुलूप. मालकीने आमच्या कुलूप पण आम्हाला दिलेला आहे. नसल्या परीस आवरायचं. कारभारी म्हणतात तर मी जातो, काय करू पण आता बसून. एवढं मोठं भाडं, इकडं लेकरं तिकडं लेकरं, सगळे तुम्ही कामाला जाता. भाऊ कामाला, स्वाती कामाला, तू कामाला, मी कवर म्हणजे. कसला हा जय हनुमान झाला होता तुमचा, वसरला जरा. हो का, इथं कपडे धुते मी. इथं कपडे धुवायला भांड्याला तिथं यायचं. आमची रूम मालकीन, त्यांचं दुकान पण आहे इथं. हा काही आमच्या रूम मालकीनीचं ते गाड्या लावल्यात ना पायटी मागे, मी राहते. कोण नाहीत माणसं कोणचं दाखवतेच आता तुम्हाला आमचं मागचं बॅकग्राऊंड. काशीर जाते मी आज. तुम्हाला बघायला भेटेल माझ्यापासून स्वाती किती लांब राहते. मी मुद्दाम सांगत नाही की मी नेमकं कुठं राहते, का राहते, नाही का ना. म्हणजे कुठं राहते म्हणते, हां का राहते म्हणते. का राहते तुम्हाला माहिती आहे का राहते, तर का राहते कामासाठी राहते. कसं आहे, कुणाला आवडतं नाही आवडतं आपलं. आता आली बघा स्वातीच्या इथं कॉर्नरला, तुम्हाला दाखवते बघा. ही समोरची बिल्डिंग आहे का ना, ही समोरची, ही त्या बिल्डिंगमध्ये स्वाती राहते. हां घ्यायची. तर आता दुकानात जाते ना, आधी दुधाची पिशवी घेते. परत अजून घरी जाऊन अजून माघारी यायला लागेल. इथंच लय गाळा असं बांधून ठेवलेलं आहे. तर नवीनच काम चालू आहे. कधी कधी वाटतं आपण एखादं दुकानच टाका. मावशी एक दुधाची पिशवी द्या.
नेले का? बर बघू खारी नेली का? बरं एक काय खारीचा पुडा का? नाही का? बरं त्या खारी. काल परवा दिवशी तसंच झालं होतं. हां जरी पाहिजे असेल तरी परत नाही. बर आता येतं कामाला. नाही कामावरनं रात्री 11 वाजता कामाला यायला. 11 11:30 वाजता का. तर आता दुकानदार मावशी संग चांगली आमची ओळख झालेली आहे ना. हां तर त्या मावशी सांगतात स्वातीनं जर दुधाची पिशवी नेली तर मग सांगतात दूध नेलंय म्हणून. जर नाही नेलं तर मग देतात मला. कारण त्या दिवशी तसंच झालं. स्वातीनं दुधाची पिशवी नेली होती आणि आम्ही पण नेली. स्वाती म्हणली की डबल दूध नासून जाईल म्हणले. कारण एका दुधाच्या पिशवीमध्ये होतो ना चहा. मग त्या दिवशी महागारी केली ते मावशी म्हणलं. तर आता आलो आहे इथं घरी. काही स्वाती राहते ती बिल्डिंग. तर म्हणजे एवढ्या अंतरावर राहतो मी आणि स्वाती. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये आता. बाय.